काय बिकस लावला अरे काय करणं काय इकडं बघा काय आवरलं हे थोबाराला अरे आपली थोबारा बघा आपली हो. एक पावडर चोरली की झाला या ना यो थापू तो थापू काय काय थापू जरा आवरा जाऊन 2000 काय बोलणार या ना फार म्हणजे ना काहीच ठेवलं ना खिस्सा सगळं कापलं कापलं भिकारी बनवलं साप हा विकारी साप बाबू कसा साप गुड मॉर्निंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज चला आज बसलेत आपले गणपती बाप्पा म्हणजे माघी गणेश उत्सव. त्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जिकडे कुठे तुम्हाला आमंत्रण आलेलं असेल गणपती बाप्पांचं नक्की जाऊन दर्शन घ्या आणि माघी गणेश उत्सव तुम्ही साजरी करा. तर चला आता माझी मॉर्निंग झालेली आहे आणि इकडे मॅडमची मॉर्निंग झालेली आहे गोळ्या खातानी. बघा डबा भरून दिलेला आहे इथंशी. हे बघा खा 3 टाईम गोळ्या खा सकाळ दुपार 4 टाईम आहेत का. अरे वा अशाच गोळ्या खायच्या मस्तपैकी मग आपल्याला आजार जवळ येत नाही. तर चला गाईज मी चाललोय आता केस कापायला. काय काय लाता मारत नाश्ता केल्यावर गोळी दाखवते. तर गाईज चला मी चाललोय आता केस कापायला कारण की मी काल नाही कापली. माझा सीन असं आहे गाईज मी कापली ना केस का लगेच दुसऱ्या दिवशी पटकन माझी केस लगेच मोठी होतात. त्याच्यामुळे मी एक दिवस अगोदर असं काही फंक्शन असेल ना त्या दिवशीच जातं केस कापायला दाढी करायला. काय ओके 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 नाश्ता झाला आता ती मम्मी नाश्ता केला का. हा गोळ्या भरून घे. तर चला धनश्रीने पण मस्त आहे की लवकरच आंघोळ केलेली होती आणि तिने दिवाबत्ती वगैरे पण लवकरच केली. आज देव वगैरे धुतले. हे बघा आज मस्त आहे की देव वगैरे पण धुतल्यात. हे बघा दिवा सर्व मस्त आहे की देवाऱ्या म्हणजे एकदम साफ करून घेतलेला आहे. दिवाबत्ती पण केली आणि हे बघा महाराजांनी आमचे काय उजळाला काम केले बघू शकता. या अगरबत्त्यांचं हे बघा सगळं तर तोरल्याच त्या काड्या अख्ख्या त्यांचा मसाला निघला बघा सगळा. एक एक आमचं म्हणजे असं कलाकार आहे ना तर काय बोलायचा. आणि सर्वेच चाललाय आता आमच्या इथे बालेगाव मंदिर आहे गणपती बाप्पांचा. तिथे संकष्टीला भरपूर गर्दी असते तर आता तो चाललाय तिथे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला. आहे बघा बोलतो चला मी येतो जाऊन बोलतं कारण की आहेत गणपती म्हणून त्याची इच्छा झाली. बरं ये जाऊन जा बरं जरा लांब आहे आमच्या इथून असं नाही का जवळ आहे पण ये जाऊन बरं चल तुझी इच्छा आहे तर कारण की काय काय हा आम्ही पण जाऊ. आता आमचं कधीपासून जाणं होत नाही तर आम्ही दर संकष्टीला जायचो ना पहिले दर संकष्टीला बाबू यायच्या आधी ना. हा कारण की तेव्हा कसा टाइम भेटायचा आम्ही आटपून जायचो पण आता रुद्रान झाले तेव्हापासून टाइम नाही भेटत. आणि हो मग ते तो पण लहान होता म्हणून त्याला लवकरच आम्ही तेव्हा पण लवकरच गेलतो एकदम म्हणजे तिथे गर्दी एवढी होते ना का म्हणजे काय सांगू. बालेगावचा गणपती बाप्पा म्हणजे सर्व इकडे फेमसच आहेत तर त्याच्यामुळं तिथं गर्दी भरपूर होतं. मग आता कसं आटपत नाही टाईम नाही भेटत बाबूचा पण असतं तर मग त्याच्यामुळं जायला नाही भेटत. पण जाऊ एक दिवशी आणि तुम्हाला नक्की दाखवू बालेगावचं गणपती बाप्पा. तर चला मी जाऊन येतो जास्त टाईम नको व्हायला कारण की आपलं पण दर्शन घ्यायला जायचं आमंत्रण आले तिथे. आता धनश्री पण गेल धनश्रीची तयारी करून. मीनी घेतलेला आता जेवण बनवायला काय काय जेवण बनवायला घेतले मीनी कारण की भरपूर टाइम झाले 11:30 वाजायला आले. तर इथं पटापट मी पेस्ट वाटायला घेतल्या आणि अजून भाजी पण नाही माझी कापून झाली. तर मगाशी बाबू होता इकडे किचनमध्ये जेव्हा मी कांद्याची पेस्ट केली तेव्हा बाबू होता. तर बाबू सारखं बटन बंद चालू करत होता तर मी इथून बोर्डातून पण बंद केलेलं बटन. तर आता मी चालू केलं म्हणजे मिक्सरचा भांडा लावला आणि चालू केला झाकण पण नव्हता लावला मी. तर इकडे बघा सगळं टॅमॅटो पडलं ना. माझा टोन पण इकडे एवढ्या जवळ होता सगळा माझ्या डोळ्यात पण गेलं. इकडे बघा पूर्ण टॅमॅटो सगळं खराब झाला. असं एक एक कारनामं करतं ना बाबू आणि घाई असल्यावर मग लक्षात नसतं का चालू केलं असेल किंवा काय. तो सारखं चालू करत होता म्हणून मी वरतून बंद करून ठेवलेला. तर शेवटी टॅमॅटोचा सगळा पसाराच झालेला आहे. तर चला आता पटापट घेते मी साफ करून. इकडे बघा सगळीकडे टॅमॅटो पडलेला आहे ना माझ्या डोळ्यात पण गेला पूर्ण.
नशीब का कांदाच वाटलेलं होतं म्हणून तेवढा काही नाही झाला, थोडासाच झोंबते. नाहीतर जर मिरची वगैरे असते तर पूर्ण वाटच लागलं असते. तर चला आता मी घेते पटापट सगळं साफ करून. चला आता मी ठेवले इथं जेवण शिजत. बघा इथे मस्त पुलाव ठेवलेला आहे. आणि इकडे पापडानं तेल पण काढून ठेवले, तर पापड वगैरे पण काढून ठेवले मी मस्त. नाही तर सगळं क्लीन करून घेतला. आता यो बघा यो एवढा पडले भांड्यांचा पसारा, तर तो पण आता घेते मी पटापट आटपून. अजून मला करायची आहे बाबूची आंघोळ. आता हे सगळं आटपला का बाबूची पण आंघोळ करून घेते. तर गाईच चला आता झालं आमचं जेवण वगैरे, मस्त आटपली कामं वगैरे पण. आता इकडे बघा, इकडे मस्त घेतलेलं एक कलिंगड, छोटे छोटे पीस करून मस्त मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. तर चला आता आम्ही घेतो खाऊन कलिंगड. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता इव्हिनिंग झालेली आहे न, उठले आम्ही लागले तयारीला. तयारी वगैरे सर्व झालेली आहे माझी, तर मी रेडीच झाले. इकडे साहेब बघा आपले, टोपी बघा कशी घातली, एकदम अँटिक. बघू बाबू गोल फिर. हे बघा कशी टोपी घातली स्वतःनेच. मस्त रेडी पण झालेलं आहे. आणि इकडे अजून यांची तयारी होते. यांची तयारी काय अजून होत नाही. काय बोलणार, मी रेडी आहे. मी रेडी आहे. कधीपासून तयारी करता आणि 5 वाजल्यापासून. रेडी झालो मी, निघलो. तर चला आता आम्ही निघालो घनसोलीला जायला. तर आता भेटूया, गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला चाललोय. तर आता आपण भेटूया घनसोलीला गेल्यावरच. हे बघा याची चालू झाली नाटका, कारण की मॅडम आले मेकअपचं सामान घ्यायला. हे बघा याला आता झाली खायची घाई. काय पाहिजे तुला मला ते सांग, काय पाहिजे मला सांग, नीट उभा राहा ना तर देणार ना मी. काय पाहिजे बघा. तर गाईज इकडे बघा मी गेलतो शॉपिंग करायला, न इकडे यांचं चाललंय नाश्ता. माझा नाही, आमच्या साहेबांचा नाश्ता चालले. मी गेलतो थोडा सामान घ्यायला, तिथं बघायला बी नाही थांबले कसा काय काय याचे मुलं. मी तेच सांगते, पहिले आपण ऍक्च्युअली खायला गेलं पाहिजे होतं. राहू द्यात, आपल्याला नाश्ता घरी घेऊन जायचंच आहे ना. पाणीपुरी मस्त घेतो ह्या का, राहू द्या पाणीपुरी नको आता. तर चला आता आम्ही जातो. थांबलेलो आम्ही जरा सामान घ्यायसाठी माझा. तर आता तेच घरी पोचलो ना, नाश्ता आणलेला वडापाव पॅटीस वगैरे, तर पटापट खाल्ला. ब्लॉग पण घ्यायची काही आठवण नाही न. बघा इकडे चालले परत यांचा क्रिकेट. नाही आहे बघा, आम्ही थांबलेलो स्पेशली माझं सामान घ्यायसाठी. फार विकस लावला रे, काय करणार, काय फार विकस लावला रे, काय करणार. काय इकडं बघा काय आवरलं हे थोबाराला. अरे आपली थोबारा बघा आपली, हो. एक पावडर चोरली की झाला. या ना यो थापू तो थापू, काय काय तापू हा. जरा आवरा जाऊन 2000 काय बोलणार. या ना फार म्हणजे ना काहीच ठेवलं ना, खिस्सा सगळं कापलं कपला. भिकारी बनवलं साप. हा विकारी साप बाबू कसा साप साप. गाईज असू द्या, चांगली गोष्ट आहे आता, कारण की कसं गाईज लग्न वगैरे आलेलं आहे आता. म्हणजे तिच्या मैत्रिणीचं पण लग्न आहे आणि काय ना काय फंक्शन डबल आत्याच्या मुलाचं पण लग्न आहे तिच्या. तर त्याच्यामुळे तिला घेतलेलं आहे तो सामान आता लागेलच बरं. आणि तिचा जो सामान होता तो सर्व एक्सपायर झालेला होता. मी वापरत नाही, अर्धा सामान सगळं तसाच. हा ती डबी कशी घेतली तुला, काय येतो ती दिले तिने मास्क, म्हणजे म्हणजे काय glow होईल. ते आता माझी स्किन जरा हे झाले ना, काहीतरी ग्लो स्लिपिंग मास्क. अच्छा, म्हणजे रात्री झोपताना लावायचं हा, असं काहीतरी दिलंय बघा फ्री मध्ये. अच्छा असं आहे का. आणि हे बघा किती मला वाटतं या 3च गोष्टी, एक हे बघा 1, 2 आणि 3 याचा बॉक्स आहे. 2000. म्हणजे कसला बायांचा काय बोलायचं, म्हणजे किती महाग असं का. ह्यो तरी मी तरी बोलतो हिने कमी याच्याने घेतले ना, तर याच्यापेक्षा म्हणले हायफाय असेल. आहे तो नाही इथं भेटला म्हणून, तो तिकडच भेटतो मुंबईला. बरं आला तो नाव भेटला ना, तर माझे मागे या पोचले. मग याच्या अगोदर वापरले तर चला गाईज आता ही घे होईल रेडी. आणि ते मेकअपचा उद्घाटन समारंभ
आताच चालू केलेलं आहे तिने आणल्या तर ट्राय करून बघल ते आता कसं काय नाही. आणि चला मग निघू, आपण जाऊ मावशीकडे गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला. चला फायनली मॅडमची तयारी झालेली आहे. 1 तास थांबवला मॅडमनी तयारी करायला. हे बघा कशी तयारी केली बघा, कशी केले इकडे बघा, असा केसांना गजरा वगैरे बघा, साडी वगैरे समजा तिकडूनच रेडीमध्ये आलेली, कारण की इकडं नको बरं टाइमपास तो साडीचा. आणि इथे येऊन बघतं आणलेला आहे मेकअपचा उद्घाटन. हे बघा कसा मेकअप, कशी दिसते मस्त जाम भारी. किती वर्षात बघितली अशी पूर्ण रेडी झालेली. किती 2 वर्षानंतर काहीच अशी तयारी केलेली आहे काही नाही. म्हणजे वर्षानंतर पहिल्यांदा असं म्हणजे गंठण वगैरे घालून कानांचं गजरा एवढा वगैरे. मेकअप गजरा वगैरे. कारण की पप्पा वारलेले बघा, आता मागे फोटो दिसत असेल तुम्हाला. पप्पा वारलेले त्याच्यामुळे ती 1 वर्ष जास्त ती कशाचीच तयारी नव्हती करत. पण आता फायनली आज पण नव्हती जात आणि आज फायनली तयारी केली. लुक ॲट. चला निघूया आता. निघालो, टाईम झाला भरपूर. हो चला. बाबू नमस्कार कर. पहिले नमस्कार कर. खायला येत तुला पहिले. काय खात काय आहे हा भजी आहे का कशाची भजी आहे बाबू साईडला काय आहे काजू बदाम आहे का कोणी आणले गय कोणी आणले मम्मीने आणलंय तूने आणलेस इकडे बघा माझं फोटो घेतला तर व्हायचं चिमटा काढीनच. इकडे बघा दादा आणि मम्मी बसले भजी करायला. आणि ही आमची आई, मम्मी संची काकी, मम्मी संची, मग तेच बोलते ना आईच, मोठी आई. नाही बघा, ही बघा, नाही ही बघा आमची शिरवण्याची मावशीच बघा. लाजतंय नसते, लाजतंय. हे बघा नवीन नवरी. मग हे बघा एवढी भजी काढली ना, अजून इकडं बाकी आहे. मग तर चला आता आम्ही घेतो जेवून. चला तर गाई चला आता आम्ही बसलेलो जेवायला. तो बघा पाणी हे बघा आमची सोय करतोय. हा पाठवा दाखव त्याच्याकडे मंडळी तुमची पैकी कोण पोर असेल तर दाखवायला नवरदेव आहे तुमचा. तर बघा जेवायला आहे मस्त पुलाव, भाकरी, कोबीची भाजी, पापड, भजी पण होती. मी भजी नाही घेतली नाही, इथे चना मसाला. हे पण बसले जेवायला. इकडे वैभव पण बसले जेवायला. बाबू येतोय. तर चला आता आम्ही घेतो जेवण. बाबू का
बाप्पाला बनव. झाला का? एक नंबर एक नंबर. तर काही जिथे बघा आम्ही बसलोय आता हावजी केलेला. हे बघा सगळी बसली इकडे बघा. सगळ्यांचं चाललंय खेळ आणि मम्मी साहेब बाहेर तर खेळतोय आता आम्ही हावजी.